हाय, मी साक्षी आणि खूप दिवस झाले मी व्हिडिओ बनवले नव्हते, म्हणून आज झटपट बिर्याणी कसं बनवायचं याची मी रेसिपी सांगणार आहे. सो सगळं रेडी करून ठेवलेलं आहे, काय काय लागेल. सो हे कांदा कट केलेला आहे, अद्रक, लसूण, टमाटर, हे मसाला भाजताना लागेल. आणि पहिले चिकनला मी धुवून घेतले. सो चिकनला पहिले मॅरिनेट करायचं. तर मी जरा दही, पुदिना, कोथिंबीर आणि लसूण आणि आलं जरासं वाटून घेतले मिक्सरमध्ये. सो आता हे चिकनमध्ये ॲड करायचं आहे. आणि मी मॅरिनेट व्हायला खूप वेळ नाही ठेवत. जेव्हापर्यंत आपला मसाला भाजून थंड होत नाही तेव्हापर्यंत मॅरिनेट करायचं. सो आता हे दहीचं जे वाटलेलं होतं मिक्सर याच्यात टाकले. सो आता 1.5 स्पून ऑलमोस्ट हळद. आणि स्पायसी ॲज पर युअर डिपेंड की तुम्हाला किती स्पायसी लागतं. 1 चमचा किंवा 2 चमचे मिरची पावडर. आणि हे घरी केलेला मसाला आहे. हे मसाला स्पायसी असेल तर कमी टाकायचं, खूप स्पायसी असेल तर 1 किंवा अर्धा चमचा. हे धने पावडर हे टाकायचं. आणि मी 1 चमचा किंवा 1.5 स्पून मीठ टाकते, कारण की जास्त झालं तर कमी करता येत नाही. सो हे सगळं टाकेल. आणि हे जे पुदिना आणि कोथिंबीर कट केलं आहे हे पण मॅरिनेशनमध्ये टाकेल. आणि 1 मिरची पण टाकते मी. आणि कोणाला निंबू चालतं नाही चालतं, पण बिर्याणीचं टेस्ट निंबू किंवा इलायची टाकल्यावरच येते. पण मसाला खूप कमी टाकते. म्हणजे वयस्कर माणसांना जास्त मसालेवालं खाल्लं की ॲसिडिटी वगैरे होतं, म्हणून मी मोस्टली अवॉइड करते की बडी इलायची वगैरे मी नाही टाकत. तेही टाकलं तर फक्त भाताला उकडताना, बिर्याणीचं राईस जे असते ते उकडताना मी त्यात बडी इलायची वगैरे टाकते. मी तेव्हा दाखवेल तुम्हाला. सो चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि अजून चिकन मसाला मी अंदाजा टाकते. ॲटलिस्ट 1 फुल चमचा चिकन मसाला टाकायचा आहे. आणि आपण बिर्याणी करणार आहे, सो मी 1 चमचा आता बिर्याणी मसाला टाकते. कोणी दही जास्त पण टाकू शकतो, कोणाला दही जास्त आवडत नाही, आंबटपणा नाही आवडत. सो मी कमी टाकले. आणि याला खूप वेळ रेस्ट नाही होऊ दिलं तरी चालतं, तरी बिर्याणी टेस्टी बनतं. असं नाही की खूप वेळच ठेवलं पाहिजे. तुमचा मसाला होईपर्यंत, किंवा वर्किंग वुमेन किंवा पटकन बनवायचं असेल तर हे रेसिपी इझी आहे. आता हे बिर्याणीला जे मॅरिनेट केलेलं आहे ह्याला साईडला ठेवायचं. आणि मी ॲटलिस्ट एवढं तेल पण त्यात टाकते. आणि एका साईडला आता जसं पहिले पाहिलं की चिकन मॅरिनेट करायला ठेवलंय. सो आता मसाल्याची तयारी करायची. हे फुल 1 चमचा. आणखी चिकन वगैरे अशी कुठलीही भाजी करतोय तेव्हा जास्त तेल लागतंच. सो आता मी हे तेल गरम झालं आहे, यात मी खोबरं आणि जास्त खडे मसाले नाही यूज केले. दालचिनी टाकले आणि एखादा आणि हे खसखस आणि धनेचे 2-3, 4-5 दाणे, कारण की ऑलरेडी धने पावडर आपण चिकनमध्ये टाकले आहे, म्हणून मी जास्त धने याच्यात टाकले नाही आहे. मी मसाला पण खूप कमी वापरले. 1 इलायची, लॉंग आणि काळी मिरी टाकले आहेत. 2 किंवा तुम्हाला तिखट, काळी मिरी कसं तिखट जास्त होतं म्हणून मी 2च काळी मिरी टाकले. अद्रक, लसूण, कांदा. आणि हे सगळं चांगलं भाजल्यावर आपण टमाटर टाकायचं. आताच टाकलं तर ते मॅरिनेट जे प्रॉपर हे पाहिजे आपल्याला की सॉफ्ट व्हायला पाहिजे टमाटर. आणि आता टाकलं तर कांदे व्यवस्थित भाजले नाही जाणार. कांदे आपल्याला एकदम ब्राउनिश पाहिजे. सो मी टमाटर नंतर टाकेल. हे सगळं जे मसाला आहे टाकलेलं भाजून घ्यायचे व्यवस्थित. ओके, सो कांदे चांगले कॅरमलाइज झाले, ब्राउनिश झाले आहे. सो आता हे टमाटर टाकून चांगलं याला सॉफ्ट करून घ्यायचं. पहिलेच टाकलं तर कांदे व्यवस्थित कॅरमलाइज होत नाही. सो मी टमाटर नंतर टाकले आहे. आणि इव्हन तेजपत्ता पण टाकले, 1 टाकू शकतो. आणि हे चांगलं सॉफ्ट झालं की मसाला थंड झाल्यावर वाटून घेईल आणि लगेच भाजी तयार करेल. आणि इथं मी 2 ग्लास भरून बिर्याणी राईस घेतले आहे. सो हे जेव्हा आपलं चिकन ऑलमोस्ट 80% कुक होईल भाजी, तेव्हा याला अर्धा तास भिजवायचं. अर्धा तासानंतर मग बॉइल्ड याच्यामध्ये भात टाकायचं. तेव्हा मी दाखवेन कसं करायचं. सो मी गॅस बंद केले. मसाला झालेला आहे. टमाटर व्यवस्थित कॅरमलाइज झाले, सॉफ्ट झाले आणि कांदा पण चांगला भाजलाय.
सो आता मसाला थंड झाला की आपण वाटून घेऊ, मग नंतर पुढचं स्टेपचा असतो. ओके, सो मसाला थंड झाला होता आणि मी एकदम बारीक पेस्ट करायचं, जाड राहायला नाही पाहिजे. सो मी बारीक पेस्ट केलं आहे मसाल्याचं. आणि मीन टाईम मी हे कांदे आम्ही कमी कांदे वापरतो किंवा खातो म्हणून फरिस्तासाठी फक्त एवढंच कांदे घेतले बिर्याणीसाठी. आणि हे जे हे कांदे मी तेल गरम करायला ठेवलं होतं. ऑलमोस्ट 1 वाटी मी तेल घेतलं ना, त्यात हे लांब चिरलेले कांदे थोडंसं परतून घ्यायचं, थोडंसं ब्राउनिश झालं की मसाला टाकून आणि मसाला पण तेल सुटेपर्यंत चांगलं भाजायचं. जर तुम्ही चांगला मसाला भाजतो कच्चं पण स्मेल येत नाही. आणि मी चिकन एकदम दमवर शिजवते, मग नंतर चिकनला टेस्ट जास्त येतं. कारण की मी कुकर वगैरे नाही लावणार आहे. जे मॅरिनेटेड चिकन आहे, मसालाचं तेल सुटलं की मी चिकन टाकून देईल. आणि मग नंतर त्यात दुसरं काहीच मसाला टाकायची गरज नाही, मीठ मिरची काहीच नाही, कारण की ऑलरेडी मॅरिनेशनमध्ये आपण सगळं टाकलेलं आहे. वाटलंच तर फक्त थोडंसं आपण चिकन मसाला टाकू आणि बिर्याणी मसाला करू. फुल गॅसवर मी कांदा चांगला परतून घेतले, थोडं लाल झालंय. तो आता मी मसाला टाकेल. तो मसाला टाकल्यावर हे थोडंफार जे व्हाईटिश दिसतंय कांदा ते पण भाजला जाईल, आता करपू नये म्हणून मी आता मसाला जे वाटलेला आहे ते पूर्ण मसाला टाकून दिला. इव्हन मी जर भाजी आणि हे करत असेल सुकी ग्रेव्ही किंवा बिर्याणी, तर ह्या मसाल्यामध्ये मी जे चिकन टाकते, चांगलं चिकन शिजला की त्यातलंच मी सुकी भाजी वेगळी ठेवतो. परत वेगळी भाजी किंवा वेगळा मसाला वगैरे काही करत नाही. तो एक 2 in 1 झाल्यासारखं आहे की ह्या मसाल्यामध्येच ते चिकन टाकलं आणि चांगलं शिजलं की त्यातूनच मी थोडंसं भाजी काढून घेते आणि बाकी उरलेलं मग मी बिर्याणीसाठी लेअरिंग करेन. तो परत भाजी करायची गरज नाही. ते सुकी ग्रेव्ही आपण बिर्याणीसोबत किंवा त्यात थोडं पाणी टाकून सालन जसं म्हणतो रसा तसं करू शकतो, किंवा चपातीसोबत पण आपण ते सुकी भाजी लाईक ग्रेव्हीवाली भाजी खाऊ शकतो. आता मसाला चांगला भाजू द्यायचा आहे. चांगलं साईडने तेल सुटल्यावरच आपल्याला मॅरिनेटेड चिकन टाकायचं आहे. तेव्हापर्यंत काहीच आपल्याला करायचं नाही, फक्त हलवत राहायचं आहे मध्ये मध्ये. हे बघू शकता की चिकन शिजलेलं आहे. कलर पण मी पुन्हा काहीच मसाला नाही टाकला आहे. कलर खूप छान आलेला आहे आणि तेल सुटलं. सो आणि मी चेक पण केले, पीसेस झाले. सो आता फक्त लेअरिंग करायचं आहे. आणि भात मी उकडून शिजून घेतलं होतं, ऑलमोस्ट 80-90% शिजवलं आहे. आणि बाकीचं कुकरमध्ये स्टीम देऊ तेव्हा उरलेलं थोडं शिजून जाईल. सो मी फर्स्ट लेअरिंग करते. हे चिकन पीसेस आणि ग्रेव्ही टाकायचं आणि यातनंच तुम्ही सुकं ग्रेव्ही भाजी काढू शकता साईडला, म्हणजे परत डबल करायची गरज नाही. सो मी फर्स्ट लेअरिंग याची केली आहे. मग आता सेकंड लेअरिंग करेन मी राईसची. आणि जर तुम्हाला इलायची वगैरे नको आहे राईसमध्ये भेटलं तर तुम्ही चाळून पण टाकू शकता, म्हणजे की ज्याने तोंडात आलं तरी एक वेगळं टेस्ट येणार नाही. तुम्ही साईडला मीनवाईल जर भेटलं तर मी इलायची लॉंग वगैरे काढते. आता हे लेअरिंग झाले. परत चिकन. आणि कोणाकोणाला राईस जास्त आवडतं बिर्याणीमध्ये आणि ग्रेव्ही कमी, सो मी त्या हिशोबाने टाकते की आम्हाला राईस जास्त लागतं, एकदम ग्रेव्ही पण नाही टेस्ट पाहिजे म्हणून राईस आणि भाताची क्वांटिटी जरा जास्त घेतली. आणि मी फर्स्टवाला याच्यात नाही टाकले होते, सेकंड लेअरिंगमध्ये थोडं जे कांदा आहे ते टाकले फ्राय केलेला आणि आपली सेकंड लेअरिंग करते. आणि तुम्हाला पाहिजे तर कलरिंग पण टाकू शकता, पण मी टाकत नाही. आणि कोणी केसर असेल तर केसरला दुधात भिजवून पण त्यावर टाकलं तरी चालतं. आणि तूप टाकतात पण तूप आवडत नाही आमच्या इथं म्हणून मी तूप नाही टाकत आहे. सो आता हे थर्ड लेअरिंग करते. त्यात मी एकदम कमी टाकेल, अगदी कमी. आणि जे उरलेलं आहे त्यात मी थोडंसं पाणी टाकून आपली ग्रेव्ही रेडी करेल भाजीची. त्यात पीसेस मी जास्त टाकत नाहीये, एकदम कमी पीसेस टाकते.
परत एकदा खूप कमी कांदा टाकते, कारण की कांद्याने पण खूप गोड कोणाकोणाला आवडत नाही. हे मी काढून ठेवते साईडला. ही आपली फायनल लेअरिंग आहे. हे टाकल्यावर दिस इज आवर फायनल लेअरिंग. आणि हे जे उरलेलं कांदा आहे हे त्यात टाकते. कोथिंबीर वगैरे मी नाही टाकते, कारण की ऑलरेडी मी पुदिना आणि कोथिंबीर टाकलं होतं. कोणाला तोंडात आलेलं आवडतं नाही आवडतं मी नाही टाकते त्यात. आणि मी ऑलरेडी तवा ठेवले, तवा गरम आहे. आता झाकायचं, सीटी नाही द्यायचं. तो दमवर ह्याला खाली तवा ठेवून 10 ते 15 मिनिटं होऊ द्यायचं आहे. आणि आपलं ग्रेव्ही ऑलमोस्ट रेडी झाली आहे. आणि फक्त आता ही जी कढाईमध्ये भाजी आहे त्यात मी थोडंसं पाणी टाकलं. तुम्ही थोडंसं पाणी टाकले की एक वाटी पण भरपूर होतो. कारण की मी रायता पण केलाय, बुंदीचा रायता केला एका साईडला. आणि हे म्हणजे तुम्ही आपली भाजी पण एका साईडला होते थोडी आणि ग्रेव्ही. सो हे बघा बुंदीचा रायता केले. यात पुदिना आणि कोथिंबीर बारीक कट करून टाकलाय. दहीला चांगलं पेटून घेतले होते पहिले टाकण्याच्या पहिले. आणि यात थोडंसं मीठ आणि चाट मसाला टाकून थंड चिली सर्व करायचं. सो एक साईडला भाजी होत आहे, झाकून ठेवले तर भाजी होईल. आणि तवा याच्यासाठी ठेवले की जर डायरेक्ट गॅसवर ठेवलं तर बिर्याणी घालून जाऊ शकते, कारण की मी तेल वगैरे नाही टाकले, डायरेक्ट भाजी टाकले त्यात. सो तव्यामुळे काय होईल, सेफ राहील, बिर्याणी जळणार नाही. आणि फक्त हार्डली 10-15 मिनिट्स होऊ द्यायचं आहे. ऑलमोस्ट सगळं डन आहे. आणि प्लेटिंग करून मी तुम्हाला दाखवते.